नमस्कार, मी रवींद्र देशेट्टीवार, गाव डेनी, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ. सुभाष पाडेकर कृषी शेती या शेतीच्या माध्यमातून मी माझ्या शेतामध्ये आज दिनांक 3/7/2025 रोजी जीवामृत 2 बॅरलच्या ड्रममध्ये जीवामृत तयार केलं. एक 200 लिटरचं जीवामृत तयार झाला, एक 300 लिटरचं जीवामृत तयार झाला. या ड्रमसाठी आपण 10 किलो गावरानी गाईचं ताजं शेण, 180 लिटर पाणी, 10 लिटर गोमूत्र, 2 किलो गुळ, 2 किलो बेसन आणि बांधावरची मुठभर माती घेतला आहे. 300 लिटरच्या बॅरलसाठी आपण 270 लिटर पाणी घेतलेलं आहे. त्यासोबतच 15 लिटर गोमूत्र, 15 किलो गावरानी गाईचं ताजं शेण, 3 किलो गुळ, 3 किलो बेसन आणि अंजूळभर माती घेतलेलं आहे. तर आपण पाहत आहोत की अशा प्रकारे आज मी जीवामृत तयार केलं आहे. हे जीवामृत माझी जे आंब्याबार मोसंबी आहे, या मोसंबीसाठी मी हे ड्रिंचिंगसाठी तयार केलं आहे. तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात जीवामृत तयार करून आपल्या खरीपचे पिकं, रब्बीचे पिकं, भाजीपाला पिकं, फळझाड पिकं या सर्वांना आपण जीवामृताची जोड द्यायची आहे. आपल्याला हे जीवामृत दर 15 दिवसाला महिन्यातून 2 वेळा आपल्याला तयार करायचं आहे. जीवामृत 4 दिवसात तयार होते. 15 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला हे जीवामृत संपून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो की आता हे जीवामृत सगळं घटक टाकलेलं आहे. धन्यवाद. आता फोटो घे.